आहेत म्हणजे या स्पर्धेमधलं त्यांचा एक सामना बाकी आहे, परंतु आव्हान मात्र त्यांचं संपुष्टात आलेलं आहे. लक्ष्मी फ्रेंड्स बिंदणे संघानं 2 सामने खेळलेत. एक मॅच त्यांनी गमावली आहे, एक मॅच त्यांना जिंकलेली आहे. माडपाई माडप संघानं एक सामना गमावला, एक सामना त्यांनी जिंकलेला आहे. सांगडे आई एकविरा सांगडे संघानं 2 सामने जिंकलेले आहेत. आई एकविरा कलोते संघानं एक सामना हरलाय आणि 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. हे आत्तापर्यंतचं बॅटिंग ॲनालिसिस विनिंग ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळालं आणि ही 7वी मॅच आजच्या दिवसामध्ये आपण कव्हर करतोय. लक्ष्मी फ्रेंड्स आणि त्यांच्या विरोधामध्ये माडपाई माडप. खालापूर तालुक्यातला हा माडप संघ, बरेचसे खालापूर तालुक्यातील संघ खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या विरोधामध्ये तो उरण परिसरातून आलेला लक्ष्मी फ्रेंड्स बिंदणे संघ. पहिलाच बॉल यावेळेला खोदून काढलेला आहे. समीर बॉलला फील्ड करतोय आणि एकच धाव या बॉलवरती येते. लक्ष्मी फ्रेंड्स विंदणे उरण संघ पहिल्याच बॉलवरती आपल्या संघाचं खातं उघडलं जातंय. तर बॅट्समन प्रवीणच्या बॅटमधून, प्रवीण एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. पहिल्या 2 मॅचेसमध्ये प्रवीण जास्त काही करू शकला नाहीये, परंतु या मॅचमध्ये प्रवीणवरती सगळ्यांची नजर असेल. प्रशांत ज्यानं पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता. हा बॉल अगदी चांगला खोदून काढलेला आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि राजेश हा गोलंदाज आहे. कोरलवाडीचा हा गोलंदाज आपल्याला आता गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. आपल्या परिसरातील कोरलवाडी हे गाव आणि या वेळेला प्रवीण ठोकतोय 3ऱ्या बॉलवरती षटकार. थँक्यू. 12 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अफलातून अशी बॅटिंग करतोय तो प्रवीण. वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 3 चेंडू त्यांना आतापर्यंत फेस केलेले आहेत आणि राजेशच्या विरोधामध्ये त्याचं आक्रमण. हा फटका हवेत, उंची जास्त लांबी कमी, झेल टिपला जाणार नाही आहे, कारण दोन्ही क्षेत्ररक्षकांनी आशा सोडली झेलाची. कारण असं वाटलं होतं कॅचला घेतलं जाईल की काय, परंतु काय सूर्याची किरणं डोळ्यावरती येत असताना बॉलकडे बघणं फार कठीण होतं आणि त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला नाही. प्रवीणला मिळते ती 1 धाव, लक्ष्मी फ्रेंड्स संघाला मिळते ती 1 धाव. एकूण धावसंख्या होती ती 13. मिड विकेटला एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 14. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. माडपाई माडप संघ 2 सामने त्यांनी खेळलेले आहेत. एक मॅच ते जिंकलेत, एक मॅच ते हरलेत. लक्ष्मी फ्रेंड्स उरण संघाने देखील एक सामना जिंकलेला आहे, एक सामना त्यांनी गमावलेला आहे आणि दोन्ही संघांसाठी ही मॅच फार क्रुशियल असणार आहे. आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर सांगडे संघ आणि कलोते संघ आई एकविरा नावानं हे दोन्ही संघ खेळतात आणि आई एकविरेचा आज मंगळवार आहे आणि आई एकविरा यांच्यावरती प्रसन्न झालेली आहे. 2 सामने या दोन्ही संघांनी आज जिंकलेले आहेत. सुपर 10 साठी त्यांच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत, परंतु आशिष 11 संघ
अगदी लगातार थँक्यू डीजे. किरण हा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, ज्यानं मागच्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी केली आहे. एकूण धावसंख्या आहे ती 16 धावा पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रवीण आणि प्रशांतच्या मध्ये प्रशांत आता बाद झालेला आहे आणि किरण मुरुडचा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा फुलटॉस बॉल मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फार लांबून आलेला आहे. एकच धाव या चेंडूवरती येते आणि या एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती ती 17. चांगलं क्रिकेट रवी लोकल बॉय कांड्रोली संघाकडून या मैदानावरती हा देखील सराव करत असतो आणि त्याच्याकडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमधील स्लाइस केलंय, यावेळेला दिशा दिल्या, बॅकफूट वरून फक्त योग्य असा दिशा दाखवण्याचं काम केलं आणि या चेंडूवरती मिळतात 4 धावा फलंदाज प्रवीणला. एकूण धावसंख्या झाली आहे ती 21. चांगल्या प्रकारे कट केलेला बॉल बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती येते आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर लक्ष्मी फ्रेंड्स उरण विंदाणे संघाची धावसंख्या होती आहे ती 22. 11च्या ॲव्हरेजनं 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. ही 7वी मॅच सुरू आहे. अन्यथा आपल्याला 3-3 ओव्हरच्या मॅचेस आज खेळाव्या लागतील, कारण 2 टीम आपल्याला क्वालिफाय करायचे आहेत सुपर 10 साठी. त्यामुळे दोन्ही संघांनी सपोर्ट करायचं आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचं हे दुसरं पर्व. गतवर्षी आपण हातनलीच्या मैदानावरती शंकर मंदिराजवळ जे रेल्वे पटरीचं मैदान आहे त्या ठिकाणी ही स्पर्धा गतवर्षी आपण पाहिली होती. फार मोठं आयोजन विष्णू खैर, तदनंतर शरद ठोंबरे सर असतील, महादेव पिरकड असतील, आमचे प्रकाश पवार असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही गतवर्षी आपण यशस्वी असं आयोजन पाहिलं होतं आणि यावर्षी त्याहून सरस आयोजन या कमिटीच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरा गोलंदाज आहे, तिसरा गोलंदाज आहे तो शैलेश. माडप संघाकडून खेळणारा हा शैलेश आता या ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि हा आहे विंदनेचा प्रवीण जो ठोकतोय आणखीन एक षटकार. विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे तो प्रवीणचा. सगळ्यांना त्यानं प्रभावित केलेलं आहे. बॅक टू द बॉलर, चांगला चेंडू आणि चांगल्या प्रकारे त्याला खोदून काढलेलं आहे. धाव येत नाहीये परंतु संरक्षण केलं स्वतःचं ते प्रवीणनं. प्रवीणच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आलेत. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती तो खेळतोय. यावेळेला प्रवीणच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार स्ट्रोक पहिला टप्पा पडल्यानंतर जातोय खेळाडू कक्षामध्ये. खेळाडू कक्षाला दिलेली ही सलामी, मिळतायत त्या 4 धावा. एकूण धावसंख्या झाली आहे ती 32. दर्जेदार दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेला फुलटॉस समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय आणि 27 धावांवरती बाद होतोय तो फलंदाज प्रवीण. रमेश खैर यांना देखील विसरून चालणार नाहीये. विष्णू खैर यांचे बंधू आहेत, परंतु सगळं काम दुपारी जेवण बनवून आणणं, सगळ्यांना जेवण वाढणं आणि मैदानाच्या बाहेर जी काही कामं असतील ते फार आवडीनं करतायत आणि त्यांचं देखील फार मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. तर रमेश खैर यांना देखील आपल्याला विसरून चालणार नाहीये. शैलेशला मिळते ती विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला आहे आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला सगळ्यात डावखरे आताच्या गोलंदाजांनी इम्प्रेस केलेला आहे. शैलेश षटकार आला, डॉट बॉल आला, चौकार आला, त्यानंतर 2 चेंडू त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत आतापर्यंत. हा फटका हवे, झेल होण्याची शक्यता आणि झेल मात्र सोडला जातो. एक खराब क्रिकेट आहे, लेझी क्रिकेट, खरं तर आळशी क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ना, ते आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. हे सोपे झेल आहेत, हे खरं तर व्हायला हवेत, कारण मगाशी जो एक प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, डाईव्ह मारली होती, झेल जरी सुटला असला तरी त्याचा प्रयत्न फार चांगला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये आणि 3 षटकांचा खेळ संपला आहे. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 11च्या ॲव्हरेजनं 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. रायगड प्रीमियर लीग विजेत्या संघाची ट्रॉफी आपण ऑक्शन सोहळ्याच्या वेळी या स्पर्धेचं इनॉग्रेशन ज्या वेळेला केलं, ऑक्शनचं इनॉग्रेशन ज्या वेळेला केलं त्यावेळेला या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. बंधू शीत यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली ही 1ल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे. 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेसाठी आम्हाला सागरजी ओसवाल यांनी स्पॉन्सर केलेली आहे. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी फिरोजभाई शेख आणि स्वप्नील सोनटक्के यांनी स्पॉन्सर केलेली आहे. 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी रामदासभाई काईनकर यांनी स्पॉन्सर केलेली आहे आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी जगदीशजी आत्मडे यांनी आम्हाला यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आणि आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. समोरच्या दिशेला स्क्रीनवरती जाऊन आदळणारा हा चेंडू असं वाटलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव होती, डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू जो या मालिकेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल त्याच्यासाठी या ठिकाणी 32 इंची LED TV ठेवण्यात आलेली आहे आणि ही 32 इंची LED TV आपल्याला स्पॉन्सर केली आहे या स्पर्धेसाठी. तर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी वाकडीकर त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे. या विभागातील रायगड जिल्ह्यातील विविध मतदारसंघांचे आमदार असतील, कार्यकर्ते असतील, विविध पक्षांचे, त्यांची उपस्थिती लाभेल. परंतु या वेळेला काय दर्जेदार झेल टिपलाय, अगदी 10-12 यार्डाचा डिस्टन्स कव्हर करत टिपलेला हा झेल आणि निलेश स्वतःच्या फॉलो थ्रू मधून धावत जाऊन त्याने शॉर्ट मिड विकेटला झेल टिपला आणि त्याला मिळाली आहे ही आणखीन एक विकेट. विशाल वाघमारे अगदी चांगलं स्कोरिंग करतात या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आणि मागे विशालच्या सोबतीला संजय यांची चांगली स्कोरिंग आपण पाहिली आणि त्याचबरोबरीनं मंगेश देखील आमच्या व्यासपीठावरती बसलेत. ऑक्शनच्या वेळेला मंगेश यांचं मोलाचं सहकार्य स्कोरिंगच्या माध्यमातून आम्हाला लाभलं होतं. हे सगळे मेहनत करतात या आदिवासी रायगड प्रीमियर लीगला
यशस्वी करण्याकरिता. निलेश एक चांगला गोलंदाज आहे. शेवटच्या क्षणाला त्याला विकेट मिळाली आहे. त्यानं धावा रोखण्याचं काम केलंय. दीपक आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. विंदने संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये माडपाई माडप अशी लढत रंगली जाते आहे. आणि हा पाठीमागच्या बाजूला चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे आणि मिळतायत त्या विंदने संघाला 4 धावा. आमचे कृष्णा भवरे सातत्यानं या विभागामध्ये बऱ्याचशा मॅचेस ते कव्हर करत असतात आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. ते ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आणि 4 धावा आलेल्या आहेत त्या बॅट्समनच्या बॅटमधून. दीपक याच्या बॅटला बॉल ब्रश झाला, पाठीमागच्या बाजूला फ्लाय झाला. अडवायला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या त्या विंदने संघाला. एकूण धावसंख्या झाली आहे ती 39. हा चेंडू हवेमध्ये बराच वेळ हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लांबून आलेला आहे. परंतु हे क्षेत्ररक्षण किती चांगलं होतंय. त्याला माहिती आहे बॉल मागे जाणार. त्यानं स्वतःला तिथे थांबवलं आणि स्टॉप लावला स्वतःला आणि 1 धाव मात्र मिळाली ती फलंदाजाला. शेवटचा बॉल बाकी आहे. विशाल आम्हाला सांगतायत की एकही वाईड बॉल नाही आहे, एकही नो बॉल नाही आहे या इनिंगमध्ये, एकही लेग बाईस नाही आहे, एकही बाईस नाही आहे. म्हणजे शिस्त किती आहे गोलंदाजीमध्ये, डिसिप्लिन किती आहे हे खरं तर आपल्याला या आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळालं आहे. आणि प्रामुख्यानं या मॅचमध्ये या इनिंगमध्ये हा डॉट बॉल. 40 धावा धावफलकावरती झाल्या. 4 ओव्हरचा खेळ झालेला आहे. 40 धावा धावफलकावरती आणि गरज आहे ती 41 धावसंख्येची. आपण पाहतोय स्क्रीनवरती आमचे सुधाकर भाऊ घारे, अंकितजी साखरे आणि संतोषजी बैलमारे यांचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. जयम म्हात्रे साहेब आणि प्रीतमजी म्हात्रे साहेब यांचा बॅनर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. संजोगजी बागिरे पाटील, आदरणीय पप्पू विचारे, राजू शेठ मोरे, माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर आणि आदरणीय मोतीराम शेठ ठुमरे ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. उरण मतदारसंघाचे आमदार आदरणीय महेशजी बालदी साहेब, आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब जे पनवेलचे आमदार आहेत त्यांचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या विभागाचं लाडकं नेतृत्व आदरणीय सुधीर शेठ ठुमरे, भारतीय जनता पार्टीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीणजी मोरे यांचा फ्लेक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबरीनं कर्जत खालापूरचे लाडके आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे आणि त्याचबरोबरीनं कर्जत विधानसभेचे युवासेना प्रमुख आदरणीय प्रसादजी थोरवे यांचा बॅनर आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. या सगळ्या पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या आदिवासी रायगड प्रीमियरला भेट देण्यासाठी पाहायला मिळणार आहे. सांगडे आणि आई एकविरा सांगडे आणि त्याचबरोबरीनं आई एकविरा कलोते या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टास्क करण्यासाठी आमच्या टास्क बॉक्समध्ये यावं. आपण पाहतोय अभिजित पाटील यांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. सागरजी ओसवाल ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे आणि सागरजी देशमुख यांचा बॅनर आपल्याला या व्यासपीठावरती स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मंगेश दादा वाकडीकर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष त्यांचा बॅनर आपण पाहिला. नितीन शेठ सावंत त्या उपजिल्हा प्रमुख त्यांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीनं ऋतुताई सुधीर ठोंबरे चौक ग्रामपंचायत सरपंच त्यांचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. संदीपजी मुंडे आणि सुधीरजी मुंडे यांचा बॅनर आपण स्क्रीनवरती पाहतोय. या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. राजनजी गावडे चौकचे उपसरपंच आणि जगदीशजी आत्मोडे यांचा बॅनर आपल्याला या व्यासपीठावरती स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीनं
संदीपजी पाटील जे उद्योजक आहेत त्यांचा बॅनर आपण पाहतोय. जितू शेठ फडके म्हणजे बाळू शेठ ज्यांना म्हणतात ते लायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रवीजी शेळके यांचा बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबरीनं सूर्यकांत पाटील आणि गोपाळ सुरवसे यांचा बॅनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमचे उद्योजक विनोद शेठ भोईर आणि अभिजित देशमुख यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी 41 धावसंख्येची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी माडपाई माडप संघाला आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो फलंदाज कैलास आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो फलंदाज निलेश आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय तो दीपक. पहिलाच बॉल, विकेट पडणार का? मोठी विकेट. पहिल्याच बॉल वरती कैलास आउट. डीजे कमन. पहिल्याच बॉलवरती बाद केलेलं आहे ते कैलासला. शैलेश आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. दीपक हा लगातार दुसरा चेंडू या त्याच्या माध्यमातून डॉट टाकला जातोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 41 धावसंख्येचं टार्गेट आहे. 41 धावा चेस करायच्या आहेत त्या माडपाई माडप संघाला लक्ष्मी फ्रेंड्स विंधने संघाच्या विरोधामध्ये. पंच बॅटकट असल्याचा इशारा देत असताना अपील केलं होतं आणि त्यानंतर मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीनं संघाचं खातं या ठिकाणी उघडलं जात आहे. एकूण धावसंख्या होतीये ती 1. येणाऱ्या 21 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. 7वा सामना आपण कव्हर करतोय. आणखीन 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या या दिवसामध्ये. चांगली गोलंदाजी दीपकच्या आतापर्यंत पाहिली. पॉवर प्ले मध्ये दमदार असं षटक हाताळत असताना हा फटका समोर खेचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक रुपेश झेल घेतलोय आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या माडपाई माडप संघाचा. थँक्यू डीजे. 2 बॅट्समन आतापर्यंत बाद झालेले आहेत ते बॅटिंग करणाऱ्या संघाची धावसंख्या आहे ती 1. 20 बॉलमध्ये 40 धावा आता चेस करायच्या आहेत. राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शैलेश मैदानामध्ये आणि दर्जेदार गोलंदाजी आपल्याला दीपकची पाहायला मिळते. दीपकनं खरं तर या मॅचमध्ये परत आणलंय लक्ष्मी फ्रेंड संघाला. रुपेश चांगली फिल्डिंग करत असताना थोडासा बॉल अतिरिक्त स्वरूपामध्ये बाउन्स झाला होता परंतु त्यामुळे स्वतःला बॅलन्स करत त्यानं 1 धाव त्या ठिकाणी फक्त दिली. धावा वाचवण्याचं काम केलं.
5 चेंडू आणि 6व्या चेंडूवरती आलाय हा षटकार आणि या 6 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 8. उषाताई यांची देखील उपस्थिती या स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे येणाऱ्या 5 दिवसांमध्ये. त्यांचं आम्ही मनापासून आभारी आहोत आणि या सगळ्यांची मेहनत विष्णू खैर, महादेव पिरकड आणि संपूर्ण कमिटीच्या पाठीमागे सगळ्यांनी दिलेलं हे हातभार आहे, सगळ्यांनी दिलेला सपोर्ट आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं एक यशस्वी दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. प्रकाश पवार यांना विसरून चालणार नाही कारण त्यांची देखील फार मेहनत सातत्यानं अगदी मॅच डिक्लेअर झाल्यापासून आपण पाहतोय. संघ गोळा करणं, खेळाडू गोळा करणं, त्यांचा सगळा रेकॉर्ड ठेवणं आणि त्यानंतर त्यांचं समालोचन देखील आपल्याला ऐकायला मिळालं होतं आज या स्पर्धेमध्ये. रामदास हा गोलंदाज आहे. 18 बॉलमध्ये 33 धावा वाचवायच्या आहेत माडपाई माडप संघाला, विंदाणे संघाला माडपाई माडप संघाच्या विरोधामध्ये. ऑप्शनच्या जास्त बाहेर फलंदाजानं बॉल हा सोडलाय आणि शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार आहे ना विशाल, तो बघण्यासारखा होता. फुलटॉस बॉल सरळ बॅटवरती दिला आणि बॅट्समननं अक्षरशः त्या बॉलला फेकून दिलं. जणू तो चेंडू असा होता की 6 धावा येण्यासाठीच दिला होता गोलंदाजानं. रामदासच्या विरोधामध्ये बॅट्समन आहे राजेश आणि हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. कट केलाय पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला कव्हर करायला येतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे ती 11. आमचे पत्रकार वारगडा साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस वारगडा साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झेल घेतला जातोय आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय तो माडपाई माडप संघाचा. उद्या 8:30 वाजता मॅचेस चालू होणार आहेत. सगळ्या कॅप्टनने या ठिकाणी रिपोर्ट करायचं कारण 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आज उद्घाटन सोहळा असल्या कारणास्तव थोड्या मॅचेस उशिरानं सुरू झाल्या, परंतु उद्या मात्र वेळेत सामने आपण सुरू करणार आहोत. हा चेंडू हवेत, झेल होण्याची शक्यता, आणखीन एक झेल टिपला जातोय आणि हा सलग 2 बॉलवरती 2 बॅट्समन आउट होत आहेत ते या षटकामध्ये. डीजे कमान.
14 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो गोलंदाज रामदास विकेट हॅट्रिक नोंदवणार का? हा वाईड बॉल आहे. 14 चेंडू आणि आता गरज असेल ती 29 या धावसंख्येची. विंदने संघ खरं तर हा सामना जिंकणं दोन्ही टीमसाठी फार गरजेचं आहे. पुढे जाण्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा लगातारचा दुसरा वाईड बॉल आहे. 14 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज आहे. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर जास्त प्रमाणामध्ये हा बॉल बाहेर निघतोय आणि पंच आमचे टीके कुरंगले सर या ठिकाणी वाईड बॉल दाखवत असताना. टीके कुरंगले सर 20-22 वर्षांचा अंपायरिंग फील्डमधला त्यांचा अनुभव आहे. क्रिकेट देखील ते खेळलेले आहेत. अनुभवी खेळाडू राहिलेले आहेत कांबे आणि रसायनी परिसरासाठी. आणि अविनाश पारंगे सरांना गेली 15 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये अंपायरिंग करत असताना पाहतोय. तयार. एकही धाव या चेंडूवरती येत नाहीये. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. सामना पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की पहिल्या 2-3 बॉल नंतर बॅटिंग करणारी टीम संघर्ष करेल, परंतु त्यांच्या संघर्षाला पूर्णपणे रोखलं ते रामदासनं. 3 वाईड बॉल त्यांना टाकलेले आहेत परंतु 2 विकेट देखील त्याला मिळाल्यात. जबरदस्त गोलंदाजी परंतु या वेळेला शेवटच्या क्षणाला क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर आलाय हा षटकार. एकोणीस धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि गरज आहे ती 12 बॉल मध्ये 22 धावांची. सामना एका षटकारानं बरंच काही अंतर कमी केलेलं आहे आणि नागोरी चा यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आमचा या विभागातील एक फेमस नागोरी चा त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. बारा चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 5 वाजायला आलेल्या आहेत. 3 सामने आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. कमिटी मेंबर्स आणि आमचे प्रकाश पवार आता डिसिजन घेतील किती ओव्हरच्या मॅचेस खेळवायच्या ते. अन्यथा मॅचेस बॅलन्स ठेवावी लागेल एखादी मॅच तरी आपल्याला प्रकाश. तर लवकरात लवकर निर्णय घ्या. शेवटची 2 ओव्हर बाकी आहेत. आपल्याला हा निर्णय खेळाडूंपर्यंत पोहोचवायचा आहे. नागोरीच्या आमचा या ठिकाणी आलेला आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे फिल्डिंग टीम कारण एक मॅचेस आपल्या बॅलन्स आहेत. शेवटच्या 3 मॅचेस कदाचित 3 षटकांच्या होऊ शकतात याची देखील दखल घ्यायची आहे. या वेळेला पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं गोलंदाज रुपेशचं. षटकार ठोकतोय तो फलंदाज शैलेश. नागोरीच्या या ठिकाणी आलेल्या त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. त्यांना देखील विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. आणि आणखीन एक लगातारचा हा दुसरा षटकार शैलेशच्या बॅटमधून. कमान डीजे. कनक कातकरी यांनी 500 रुपये या ठिकाणी आणून जमा करायचे आहेत. 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांनी लावलेलं आहे या 2 षटकारासाठी आणि सामना खुला केलेला आहे तो माडपाई माडप संघासाठी. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे.
षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करणार का शैलेश याकडे सगळ्यांचं लक्ष. आणि हा चेंडू मिड विकेट मध्ये खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली आहे. मिस झालेला आहे. 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचा एकूण धावसंख्या होती आहे 33. कनक कातकरी यांनी 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा केलेला आहे ते शैलेश साठी. 8 धावांची गरज आहे. हेलिकॉप्टर खोदून काढलाय समोर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव मिळते. डायरेक्ट हिट झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि हा खराब थ्रो. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत आणि आता मात्र गरज असेल ते जिंकण्यासाठी 6 धावांची. कलोते आणि सांगडे या 2 संघादरम्यान पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 षटकांचा सामना असेल. 3 मॅचेस आहेत त्याच्यामुळे 3 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला आता पाहायला मिळतील. सामने थोडे उशिराने सुरू झालेले आहेत आणि आपल्याला काही करूनच 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत. हा फटका चांगला आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. खराब फिल्डिंग आणि या 4 धावा मिळतायत त्या बॅट्समन शैलेशला. डीजे कमान. थँक्यू डीजे. सामना खुला आहे. हा फटका एकच धाव या चेंडूवरती येते. एकूण धावसंख्या होते 40. 1 चेंडू आणि 6 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर असेल. हा या स्पर्धेचा नियम आहे. परंतु काय दर्जेदार खेळ राहिला आहे. 21 धावांचा बहारदार खेळ शैलेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या झालेली आहे हा चेंडू हवेत आणि मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे तो माडपाई माडप संघानं. माडप संघाचं अभिनंदन. त्यांना पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि यानंतर 3 ओव्हरच्या मॅचेस असतील. अर्ध्या तासामध्ये आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे.